विजय पाडेकर. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक मॉडेल स्कूल वर्किल. यह कहानी है कि भारत की पहली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी की, जिन्होंने अपने बच्चे को खो दिया लेकिन बन गए हर माँ की उम्मीद. बात उस समय की है जब लड़कियों का स्कूल जाना भी मुश्किल था. सिर्फ 9 साल की उम्र में शादी हुई और 14 में माँ बनी, लेकिन डॉक्टरों के अभाव कारण अपने बेटे को खो दिया. दर्द था पर इरादा और भी गहरा था. तब उन्होंने ठान लिया अब वो खुद डॉक्टर बनेगी. अमेरिका जाकर मेडिकल की पढ़ाई की और सिर्फ 21 साल की उम्र में बन गई भारत की पहली महिला डॉक्टर. बीमारियों के कारण सिर्फ 22 साल की उम्र में दुनिया से चली गई, लेकिन उनका नाम आज भी अमर है. आनंदीबाई जोशी, जिनकी कहाणी दर्द से शुरू हुई और हिम्मत पर खत्म. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी बनायचे स्वप्न असते. काहींचे शिक्षक बनायचे असते, तर काहींचे पोलीस, लेखक, सैनिक, तर काहींचे इंजिनियर बनायचे असते. माझे स्वप्न डॉक्टर बनायचे आहे. मला डॉक्टर बनून लोकांची सेवा करायची आहे आणि त्यांचे प्राण वाचून त्यांना नवीन जीवन द्यायचे आहे. मी लहानपणापासूनच डॉक्टर बनायचे स्वप्न पाहत आहे. मला डॉक्टर बनून पैसा कमवायचा नाही, तर मला लोकांची मनोभावे सहाय्यता करायची आहे. जे गरीब आहे व मोठ्या रोगांनी ग्रस्त आहेत, उपचारासाठी त्यांच्याकडे पैसा नाही, अशा लोकांची मी सेवा करणार आहे. डॉक्टर देव नसतो, परंतु तो कठीण परिस्थितीतून रुग्णांना बाहेर काढू शकतो. मी लहानपणापासूनच डॉक्टर बनायचे स्वप्न पाहत आहे. जे गरीब आहे व मोठ्या रोगांनी ग्रस्त आहेत, उपचारासाठी त्यांच्याकडे पैसा नाही, अशा लोकांची मी सेवा करणार आहे. डॉक्टर देव नसतो, परंतु तो कठीण परिस्थितीतून रुग्णांना बाहेर काढू शकतो. मी लहान असताना माझे वडील नेहमी म्हणत की तुला मोठे होऊन अधिक लोकांची मदत करायची आहे. तेव्हाच मी ठरवले की मला डॉक्टर बनून रोगांनी ग्रस्त लोकांची सेवा करायची आहे. आज जगभरात नवनवीन रोग पसरत आहेत. त्या रोगांच्या नियंत्रणासाठी प्रयत्न करायला मला खूप आवडेल. आपल्या समाजातील अनेक लोक कमी वयातच खूप रोगांना ग्रासले आहेत. त्यांना मी व्यायामाचे महत्त्व समजावून सांगेल. जास्त प्रमाणात औषध देण्यापेक्षा आयुर्वेदिक पद्धतीने रोगांना नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न करेल. गरीब आणि गरजू लोकांना मोफत उपचार देणे, त्यांचे दुःख कमी करणे हे माझे ध्येय आहे. माझ्या स्वप्नात